अखंड आज 106 वर्ष पूर्ण झालीत. योग्या पाहे दिवाळी आमच्या गोपाल काका संत गोपाल काकांनी सुद्धा अनुग्रह घेतला. ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम सप्ताह आणि हा गुरुदशमीचा त्रिवेणी संगम असा हा मंडळी रामकृष्ण हरी. चला तर आपलं स्वागत आहे आपल्या उडणचा विरिणी या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहोत दीपोत्सव पाहायला. खास कर ह्या उत्सवाला 106 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि हाच उत्सव मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत करणार आहे. सो चला थेट जाऊया गोपाल काका महाराज मंदिराकडे आणि तिकडे जाऊन आपण बघूया कसा हा उत्सव साजरा केला जातो. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. चला तर मंडळी, फर्स्ट वन दर्शन होतं आहे तुमचं गणपती बाप्पाचं आणि पाठीमागे तुम्हाला पाहायला भेटतात गोपाल काका महाराजांनी त्यांच्या पादुका तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ह्या बघा, हे असणार आहेत गोपाल काका महाराजांच्या पादुका आणि वर तुम्हाला पाहायला भेटणार आहे गणपती बाप्पा. चला तर गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घेऊया. नंतर मंडळी तुम्हाला पाहायला भेटला ज्ञानेश्वरी पाहायला भेटणार आहे. हे बघा, इकडं तुम्हाला तुलसी पाहायला भेटणार आहे आणि वीणा वगैरे ठेवल्या आहेत आणि बॅक साईडला तुम्हाला संत तुकाराम महाराज, विठ्ठल रखमाई वगैरे आणि ज्ञानेश्वर पाहायला भेटणार आहे आणि इकडं असणार आहे ज्ञानेश्वरी. मंडळी पाहू शकता इथं तुम्हाला गोपाल काका महाराज पाहायला भेटणार आहे आणि खाली तुम्हाला पाहायला भेटणार आहेत गणपती बाप्पा. सद्गुरू संत शिरोमणी गोपाल काकांनी योजलेल्या ह्या सद्गुरूंच्या श्री गुरुदशमी उत्सवाच्या 106व्या वर्षात आज या ठिकाणी आपण पदार्पण केलेलं आहे. हा 106वा गुरुदशमीचा सोहळा काल आपण साजरा केला आहे आणि आज या कार्यक्रमाच्या नियोजित कार्यक्रमांमधून आजचा हा कार्यक्रम म्हणजेच दीपोत्सवाचा कार्यक्रम. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी शब्दसन्मानाने स्वागत करीत आहे आणि त्वरित दीपोत्सवाला सुरुवात करीत आहे. हरिभक्तपरायण नंदकुमार महाराजांना विनंती करतो, आपण या ठिकाणी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सगळ्यांना सगळेजण उभं राहा. संत शिरोमणी गोपाल काकांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली खुपटे नगरी आणि त्या निमित्ताने हरिनाम सप्ताह आणि दशमी सोहळ्याच्या निमित्ताने असणारा हरिनाम उत्सव आणि त्याचा दीपोत्सवाचा सोहळा आता या ठिकाणी होत आहे. आणि प्रथम नागरिकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीपोत्सव आणि सर्व मान्यवांच्या वरांच्या हस्ते या ठिकाणी दीपोत्सव या ठिकाणी प्रज्वलित करण्यात येत आहे. तरी सर्वांनी त्या ठिकाणी प्रथम नागरिक जे आहेत सरपंच साहेब त्यांनी त्या ठिकाणी दीपोत्सव करायचा, त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मान्यवरांनी सर्वांनी त्या ठिकाणी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्मसी एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी नामदेव संत रामदास स्वामी, परमहंस जीवनमुक्त स्वामी, परब्रह्म सद्गुरु गोपाळ काका महाराज, सद्गुरु माऊली जनार्दन महाराज की जय. सभासंदरस सांभाळून ठेवा या सर्वांनी. आणि आपल्या सर्वांना शुद्ध आहे या ठिकाणी. फक्त 1 मिनिट कोणाकडे ते लाईट कशी घालता येईल बघा 2 मिनिटासाठी. हां, ती तुमची लक्षात घ्या. हां, या ठिकाणी एक माऊली ज्ञानोबाऱ्यांची ओवीचा उच्चार केला जाईल, तो सर्वांनी करायचा आहे. 1 मिनिट मग त्याचा अर्थ सांगितला जाईल आणि नंतर अभंग होतील आणि या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम संपूर्ण होणार आहे आपल्या आशीर्वादाने सर्वांच्या.
लाईट घालवली तर चालेल. इकडची कशी स्पीकर बंद नाही होणार ना? हॅलोजन घालव. हरिओम तसत सद्गुराज महाराज की जय. या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या ओवीचा उच्चार केला जाईल, तो आपण सर्वांनी करायचा आहे. हरी मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी, योग्या पाहे दिवाळी, निरंतर निरंतर. मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी, योग्या पाहे दिवाळी, निरंतर निरंतर. मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी, योग्या पाये दिवाळी, निरंतर निरंतर. भावना आहे, इच्छा आहे. हरी सगळं बोलायचं. सहस्रदीपे दीपा कैसे प्रकाशने प्रभा, कैसे प्रकाशने प्रभा, सहस्रदीपे दीप कैसे प्रकाशली प्रभा, कैसे प्रकाशली प्रभा. उजाळल्या दिशा गगनाखालीचे शोभा, उजाळल्या दशदिशा गगनाखालीचे शोभा. आरती माझा कृष्ण सभाग्या, माझा कृष्ण सभाग्या, आरती माझा कृष्ण सभाग्या, माझा कृष्ण सभाग्या. आरती माझा कृष्ण सभागिया, कृष्ण सभागिया. आरती माझा कृष्ण सभागिया, माझा कृष्ण सभागिया. माझ्या कृष्ण सभाग्या. काकड आरती माझा कृष्ण सभागिया, कृष्ण सभागिया. काकड आरती माझा कृष्ण सभागिया, माझा कृष्ण सभागिया. उदयचे तेज प्रभाताली एक, प्रभाताली एक. तेज प्रभाताली से एक, प्रभाताली से एक. नित्य नवानंद वाळीता त्रिमुख, नित्य नवानंद वाळीता त्रिमुख. काकड आरती माझा कृष्ण सभाग्या, माझा कृष्ण सभाग्या. आरती माझा कृष्ण सभागिया, कृष्ण सभागिया. आरती करिता तेज प्रकाशले नैनी, तेज प्रकाशले नैनी. आरती करिता तेज प्रकाशले नैनी, तेज प्रकाशले नैनी. तेने तेज विनलाळे काळे किंचा कृष्ण सभाग्या, माझा कृष्ण सभाग्या.
सभागिया माझ्या कृष्ण सभागिया काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझे मूर्ती पावया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया भक्तीच्या पोटी मोदका करा ज्योती पंच प्राण जीवे पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती ओवाळू आरती ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी दोन्ही कर जोडोनी तेरी दो माता गोपाल काका माऊली
जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रीमद परमहंस जीवन मुक्त स्वामी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु गोपाल काका महाराज की जय परम पूज्य सद्गुरु जनार्दन बाबा महाराज की जय हरिभक्त परायण रघुनाथ काका महाराज की जय गुरुवर्य श्री घनश्याम बाबा महाराज की जय सब संतन की जय श्री मंगल मूर्ति मोरिया अनंत कोटि ब्रह्मांड नायक गजानन महाराज की जय हरिओम तत्सत सद्गुरुराज महाराज की जय रामकृष्ण हरी। या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे। सर्व पाहुण्यांचे तसेच भाविकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आपण सर्व या ठिकाणी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल अवश्य आभार मानित आहोत। धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। त्वरित या ठिकाणी आता कीर्तन सेवेला प्रारंभ होणार आहे। आजची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण सुभाष महाराज पाटील ते पनवेल बलवली यांचे आहे। तरी सर्व भाविकांनी आता कीर्तनासाठी बसून घ्यायचं आहे। रामकृष्ण हरी। चला तर मंडळी, सर्वजण आता दीपप्रज्वलन झालेलं आहे आणि सर्व आता मेणबत्त्या एकत्र ठेवणार आहेत। तर मंडळी, आलेलो आहोत आपण खोपटे गावात दशमीसोला गाजतोय, त्यात दशमीबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। काका आपलं नाव? ओके आणि दशमीबद्दल थोडीशी माहिती द्या। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। या ठिकाणी संत शिरोमणी गोपाल काका हे खोपटे गावाचे महान संत होऊन गेले। ओके। त्यांनी आपले सद्गुरू श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज नागाव या ठिकाणी स्वामी महाराज आले आणि गोपाल काकांची त्या ठिकाणी स्वामींशी भेट झाली आणि गुरूंचा वरदहस्त गोपाल काकांना लाभला आणि गोपाल काकांनी गुरूंचरणी प्रार्थना केली की गुरूंनी आपल्या गावात म्हणजे गुरूंना आपल्या गावात येण्यासाठी त्यांना प्रार्थना केली की आमच्या खोपटे गावाला आपले पदस्पर्श लाभू द्या। परंतु गुरूंनी हट्ट केला की मला न्यायला जर विमान आणशील तर मी येईन आणि ती विमानाची जो हट्ट केला होता गुरूंनी, ती विमानाचा हट्ट सुद्धा आमच्या गोपाल काका संत गोपाल काकांनी तो पुरवला गुरूंचा आणि गुरूंना या खोपटे गावामध्ये आणले। माघ शुद्ध तो दिवस होता, माघ शुद्ध गुरुदशमी आणि तो गुरुवारचा दिवस आणि अशा ज्या दिवशी तुकाराम महाराजांनी अनुग्रह घेतला त्याच दिवशी आमच्या गोपाल काका संत गोपाल काकांनी सुद्धा अनुग्रह घेतला आणि त्या दिवशीपासून त्याच वर्षापासून हा गुरुदशमी उत्सव सुरू केला गोपाल काकांनी आणि अखंड आज 106 वर्ष पूर्ण झालीत। हा गुरुदशमी उत्सव 100व्या वर्षी आम्ही शताब्दी साजरी केली, तो वर्ष आम्ही 14 दिवसाचा सप्ताह केला आणि त्यानंतर 101व्या वर्षीपासून आम्ही सलग 7 दिवसाचा हा सप्ताह हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताह आणि हा गुरुदशमीचा त्रिवेणी संगम असा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत। आज 106 वर्ष ही परंपरा चालू आहे आणि ही निरंतर या ठिकाणी गोपाल काकांच्या आशीर्वादाने ही परंपरा चालू राहणार आहे, एवढेच मी या निमित्ताने सांगतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। दादा आपलं नाव? मी हरिभक्तपरायण विष्णू महाराज पाटील ओके। संत शिरोमणी गोपाल काकांचा निस्सीम भक्त आहे आणि आमचे हे सर्व गुरुवर्य मंडळी आहेत, मला जे मार्गदर्शन करत आहेत ते सर्व गुरुवर्य मंडळी आहेत। आमचे घनश्याम बाबा हरिभक्तपरायण घनश्याम बाबा हे आमचे सर्वांचे गुरु आहेत या ठिकाणी आणि आम्ही त्यांच्या पदस्पर्शाने पावन होऊन या ठिकाणी गोपाल काकांची भक्ती करत आहोत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। दादा धन्यवाद, मस्त अशी माहिती दिली, धन्यवाद। चला तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। टिल देन टेक केअर, बाय बाय। भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। चला बाय बाय।